नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून फारशी कुठली प्रतिक्रिया दिलेली नव्हती. काल परवा त्यांची प्रतिक्रिया आली आणि बरं एवढ्यासाठी वाटलं की प्रकाश आंबेडकर गेले वर्षभर महाविकास आघाडीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी धडपडत होते आणि जो काही खेळ लपंडाव खेळत होते, खो खो खेळत होते, त्याचा परिणाम त्यांच्याच वाट्याला आलेला आहे. किंबहुना प्रकाश आंबेडकर नेमकं काय राजकारण करतायत ते त्यांच्याही कार्यकर्त्यांना कळत नव्हतं. याची सुरुवात जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी झाली होती, जेव्हा प्रबोधन नावाची मला वाटतं काय ते वेबसाईट किंवा काय तिच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका मंचावर आले. तेव्हा परत एकदा शिवशक्ती भीमशक्तीची आघाडी किंवा युती असली गर्जना करण्यात आली होती. पुढे त्यामध्ये वेगाने हालचाली झाल्या आणि खुद्द उद्धव ठाकरेच प्रकाश आंबेडकरांच्या नायगाव इथल्या कार्यालयात गेले. तिथे दोघांनी मिळून पुढल्या काळात एकत्रित संघर्ष करायचा, एकत्रित राजकारण करायचं अशा आणाभाका घेतल्या गेल्या. आणि त्यानंतर सव्वा वर्ष उलटेपर्यंत कुठलंही पाऊल टाकलं गेलं नाही. मला आठवतं की 2022च्या डिसेंबर महिन्यामध्ये नागपूरला जे विधानसभेचं अधिवेशन होतं त्याच्या आधी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात एक मोर्चा महाविकास आघाडीने काढलेला होता. राणीबागेपासून आझाद मैदानपर्यंत काढलेला हा जो मोर्चा होता, त्या मोर्चामध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे ते रागावलेले होते. वास्तविक फुले शाहू आंबेडकर ही महाराष्ट्राची जी महापुरुषांची मांदियाळी आहे, तिचा अपमान झाला आहे, त्याच्याविरुद्ध तुम्ही मोर्चा काढताय. आणि त्यामध्ये त्यापैकी एका महापुरुषाचा आजचा वारस म्हणजे प्रकाश आंबेडकर, त्यांच्याच पक्षाला त्या मोर्चापासून वंचित ठेवलं गेलं. तिथूनच वंचित आघाडीला महाविकास आघाडी वंचित ठेवणार हे स्पष्ट झालेलं होतं. पण तरीही प्रकाश आंबेडकर त्यांच्याशी लपंडाव खेळत होते. पण तो लपंडाव खेळताना महाविकास आघाडीच्या पक्षांचं नुकसान झालं असतं तर समजू शकतं. पण प्रकाश आंबेडकरांचा हा जो सगळा लपंडाव होता त्यामध्ये त्यांच्याच पक्षाचं नुकसान झालं. याचं कारण शेवटच्या क्षणापर्यंत प्रकाश आंबेडकर वंचित राहिले होते आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या भूमिकेपासून सुद्धा वंचित ठेवलेलं होतं. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना माहिती नव्हतं आपण कुठल्या मतदारसंघात काय करणार आहोत. मला आठवतं ज्यावेळेला 2024च्या आरंभ काळामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च वगैरे निवडणुकीचे, लोकसभा निवडणुकीचे वेध लागले होते, त्यावेळेला प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही, वंचित बहुजन आघाडी हा चौथा पक्ष म्हणून महाविकास आघाडीत येणार की नाही, याची रोजच्या रोज माध्यमातून चर्चा चालू होती. आम्ही प्रस्ताव पाठवला आहे, त्यांनी त्या प्रस्तावाला उत्तर दिलेलं नाही. कुठल्या जागा ते कोणी सांगत नाही. 8 जागा देऊ केल्या, 2 जागा आम्हाला नकोत, हे वाद चव्हाट्यावर मांडले जात होते. पण काही निश्चित होत नव्हतं. मग वाटाघाटीसाठी आम्हाला बोलवलं पण आम्हाला बाहेरच बसवून ठेवलं, आम्हाला चर्चेमध्ये सहभागीच करून घेतलं नाही, असे रुसवे फुगवे चालले होते. आज जे काय प्रकाश आंबेडकर बोलत आहेत की गरज सरो आणि वैद्य मरो, ही गोष्ट
दलितांनी, बुद्धांनी, नवबौद्धांनी समजून घेतली पाहिजे. याचं कारण त्यांनी जे दिलं आहे की निवडणुकीचे निकाल महाविकास आघाडीला लाभदायक ठरल्यानंतर जे काय आभार प्रदर्शन वगैरे झाले त्यामध्ये कुठेही दलित आणि नवबौद्ध यांचा उल्लेखसुद्धा नाही. म्हणून प्रकाश आंबेडकर विचलित झालेले आहेत. मराठी माणूस, मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे या सगळ्यांचे आभार मानले गेले, पण त्यामध्ये कुठेही दलित आणि नवबौद्धांचा उल्लेखसुद्धा नाही. आणि म्हणून आम्हाला निवडणुकीत आमची मतं वापरून घेतली, पण एकदा निवडणुकीचे निकाल आले आणि आमच्याकडे पाठ फिरवली गेले, साधे आभारसुद्धा आमचे मानले गेले नाहीत. म्हणजे दलितांचे आणि नवबौद्धांचे आभारसुद्धा मानण्याचं सौजन्य महाविकास आघाडीकडे नाही. असं मतप्रदर्शन प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. आणि त्यात ते म्हणत आहेत की म्हणूनच दलितांनी, नवबौद्धांनी आणि मुस्लिमांनी सावध राहिलं पाहिजे. त्यांना सावध करणं हेच तर निवडणुकीतलं प्रकाश आंबेडकरांचं काम होतं. पण प्रकाश आंबेडकर गेल्या 6 महिन्यापासून कमीत कमी या सगळ्या ज्यांना वंचित म्हणून तेच संबोधतात त्यांना गाफील ठेवण्यामध्येच ते रमलेले होते. आपल्या मतदाराची, आपल्या पाठीराख्याची आणि आपल्या कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यापलीकडे प्रकाश आंबेडकरांनी नेमकं काय केलं होतं? आता उद्या उठतील आणि उद्धव ठाकरे परत मोदींच्या NDAमध्ये जातील, यातले ते लोक फुटणार आहेत, त्यातले 2 फुटणार आहेत, असली विधानं प्रकाश आंबेडकर करत बसले होते. पण महाविकास आघाडीत आपला समावेश झाला नाही. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीने सामावून घेतलं नाही, तर आपण काय करणार आहोत? याची कुठलीही दिशा प्रकाश आंबेडकरांसमोर नव्हती की त्यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडलेली नव्हती. आणि त्यामुळे प्रत्यक्ष एक ठिकाणचे महाविकास आघाडीचे उमेदवार घोषित होईपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता गाफील होता. अचानक मग कुठे काय त्या विशाल पाटील यांना पाठिंबा दिला, अचानक उठून त्या तुमच्या सुप्रिया ताईंना पाठिंबा देऊन टाकला. कुठे उमेदवार उभे केलेत, कोण उमेदवार उभे केलेत ते लोकांना कळणार तरी कसं होतं? तुमच्या कार्यकर्त्यांना कळणार कसं होतं? तुमचे म्हणून जे मतदार आहेत त्या मतदारांना तरी वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघात कोणाच्या बाजूने आहे हे तरी कळणार कसं होतं? त्यामुळे हा गोंधळ प्रकाश आंबेडकरांनी स्वतः निर्माण केला असंच म्हणावं लागतं. कारण त्यांनी जितका पत्रकारांमध्ये, राजकीय विश्लेषकांमध्ये आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कन्फ्युजन निर्माण केलं होतं, तितकंच कन्फ्युजन त्यांच्या स्वतःच्या पाठीराख्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालं होतं. अचानक सांगायचं की आम्ही 48 पैकी 42 जागा लढवण्याची तयारी गेल्या 3 वर्षापासून 2 वर्षापासून केलेली आहे. तुम्ही जर 42 जागांची तयारी केली होती तर त्या 42 जागांपैकी आम्हाला कमीत कमी 8 किंवा 10 किंवा 6 जागा महाविकास आघाडी देणार आहे का? नाही तर आम्हाला तुमच्या आघाडीत यायचं नाही हे प्रकाश आंबेडकर स्पष्टपणे महाविकास आघाडीला का सांगू शकले नाहीत? नसतील तर 42 जागी हे आमचे उमेदवार, विषय संपला. तर प्रकाश आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांना, पाठीराख्यांना 3 महिने कामाला मिळाले असते. याचा अर्थ त्यांचे 2 उमेदवार निवडून आले असं बिलकुल नाही. पण आपला जो मतदार आहे त्याला आपल्याच पक्षाच्या खात्यामध्ये मतदान करायला भाग पाडणं त्यांच्या कार्यकर्त्यांना, पाठीराख्यांना शक्य झालं असतं. पण पत्रकार, विश्लेषक आणि महाविकास आघाडी सकट भाजप यांच्या मनामध्ये कन्फ्युजन निर्माण करण्याचा खेळ खेळताना प्रकाश आंबेडकरांनी आपल्याच कार्यकर्त्याला पूर्णपणे गाफील आणि कन्फ्यूज करून ठेवला होता.
आणि त्याचे परिणाम साफ दिसले. मला ह्या सगळ्या निकालावर जे विश्लेषण चाललं आहे त्याच्यात एक गंमत अशी वाटली की जे मी बघतोय आता जे निकालाचे आकडे आलेत त्या आकड्यांचा खेळ सगळ्या माध्यमातून सगळ्या विश्लेषकांकडून चालू आहे. नॉर्मली 2014 असो किंवा 2019 असो किंवा विधानसभांच्या निवडणुका असोत त्यावेळेला एक सांगितलं गेलं की काँग्रेसचे कमीत कमी 8 उमेदवार 12 उमेदवार, राष्ट्रवादीचे 4 उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीने पाडले. 2019च्या निवडणुकीचं विश्लेषण करताना काँग्रेसचे 8 उमेदवार हे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने पाडले. कारण जितक्या मतांनी महायुतीचे उमेदवार निवडून आले त्यापेक्षा अधिक मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी खाल्ली आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे असा आरोप सरसकट होत राहिला. आत्ता जे निकाल लागलेले आहेत त्यानंतरच्या एका विश्लेषणामध्ये मला गंमत वाटली बातमीमध्ये की भाजपचे आणि महायुतीचे 18 उमेदवार वंचित बहुजन आघाडीने पाडले. म्हणजे वंचित बहुजन आघाडीमुळे महायुतीला मिळणारी मतं गेली असा पण दावा केला जातो. म्हणजे वंचित बहुजन आघाडीने निवडणुका लढवायच्या नाही, नुसता पक्ष काढायचा. कुठची ना कुठची तरी बेरीज चुकते. त्या सगळ्याचं खापर वंचित बहुजन आघाडीवर का फोडलं जातं? 5 वर्षापूर्वी वंचित बहुजन आघाडी काँग्रेसचे उमेदवार पाडत होती. एक साधी गोष्ट अशी आहे की जर 5 वर्षापूर्वी वंचितला पडलेल्या मतामुळे काँग्रेसचं नुकसान झालं याचा अर्थ असा काढला असतो की जर वंचितचा उमेदवार तिथे नसता तर ती मतं काँग्रेसला मिळाली असती, म्हणून काँग्रेसची मतं कमी झाली आणि काँग्रेसचा पराभव झाला. यावेळेला त्या मतदाराने काँग्रेसलाच मतं दिली असतील, राष्ट्रवादीला दिली असतील किंवा उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला दिली असतील, महाविकास आघाडीला दिली असतील. वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीचं नुकसान झालं नाही. तर उलटं सांगायचं की वंचित बहुजन आघाडीने भाजपच्या किंवा महायुतीच्या 18 उमेदवारांचं नुकसान केलं. हे विश्लेषण नसतं मित्रांनो, हा पोरखेळ चालतो. कुठलाही पक्ष स्थापन होतो तो कुठल्याही आघाडीत जात नसेल तर त्याला स्वतःची निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो. त्याला पडणारी मतं अमुकांना जाणार होती हे गणित मांडून त्या पक्षाला कोणाची तरी बी टीम ठरवणं हा शुद्ध मूर्खपणा असतो. प्रकाश आंबेडकर सतत इकडे तिकडे असा जो लपंडाम आणि पोरखेळ खेळत बसले त्यामुळे हे सगळे आळ त्यांच्यावर येत राहतात. कधी भाजपची बी टीम, कधी काँग्रेसची किंवा महाविकास आघाडीची बी टीम. आता जर भाजपचे किंवा महायुतीचे 18 उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीने खाल्लेल्या मतामुळे पडले असा दावा असेल तर त्यांचा उमेदवार नसता तर ती मतं महायुतीला मिळणार होती याची काय हमी आहे? एक तर सांगितलं जातं की दलित आणि मुस्लिम मतांचा शिवसेनेला फायदा झाला. मग ती मतं जाणारच होती याचा अर्थ ती भाजप विरुद्धच होती. तर मग भाजपचे 18 उमेदवार वंचित बहुजन आघाडीने पाडले हा कुठून दावा येतो? पण असो, या सगळ्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी जणू काय स्वेच्छेनेच स्वतःला टिंगलीचा विषय करून घेतलेला आहे. आणि त्यामुळे आता जी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे ही गरज सरो आणि वैद्य मरो. दलितांचा उल्लेखसुद्धा केला नाही. नवबौद्धांनो जागे व्हा. नवबौद्ध किंवा दलित किंवा प्रकाश आंबेडकरांचे जे पाठीराखे आहेत, कार्यकर्ते आहेत, ते जागेच असतात. पण त्यांना नको त्या गोष्टींची आणि मुद्द्यांची गुंगी देऊन प्रकाश आंबेडकरांनी गोंधळून ठेवलेलं होतं. प्रकाश आंबेडकरांनी जागा झालं पाहिजे की आपण कोणाला तरी पाडू शकतो, आपण याची मतं खाऊ शकतो किंवा आपण त्याला धमकावू शकतो. हे राजकारण बंद करावं आणि 48 पैकी 6 जागा 8 जागा अशा ठरवा की जिथे आपली ताकद केंद्रित करायची, समाजाचे सर्व घटक
वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभे करायचे. लहान मोठ्या सगळ्या जाती समाज घटकांमध्ये जो जो वंचित आहे त्याला वंचित आघाडीच्या मागे आणून उभं करायचं. यासाठी प्रयत्न केले तर 5 वर्षांनी निदान 8 मतदारसंघात प्रभाव दाखवता येईल. कोणाला तरी पाडणं याचा अर्थ तुमची ताकद वाढली असं होत नाही. मुद्दा तुम्ही कोणाला निवडून आणू शकता असा आहे. आणि तिथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते, पाठीराखे, मतदार यांचा अपेक्षाभंग हा खुद्द प्रकाश आंबेडकरांनी केला असंच म्हणावं लागेल. आभार मानणं न मानणं सोडून द्या, काही आभार मानायची गरज नाही. आणि त्या आभाराने शोषितांचं, वंचितांचं कुठलंही कल्याण होणार नाही. त्या वंचितांची ताकद सिद्ध करणं हाच त्यावरचा उपाय असतो. प्रकाश आंबेडकर आभारासाठी वाट बघत बसलेत. पराभवाची त्यांना चिंता नसेल तर त्यांच्या कार्यकर्त्यांना जागं होऊन आपल्या नेतृत्वाविषयी फेरविचार करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.